श्री S.R. ठाकूर प्रस्तुत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. इयत्ता 10वी भूगोल, प्रकरण 8, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, भाग 2. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण ब्राझील या देशाची शेती, खाणकाम, मासेमारी याबाबतची माहिती घेतली. या भागात आपण भारत या देशातील शेती व्यवसाय, मासेमारी, खाणकाम आणि उद्योग तसेच ब्राझील व भारत या दोन देशातील व्यापार इत्यादी बाबतची माहिती घेऊ. भारतातील शेती भौगोलिक स्पष्टीकरण. विद्यार्थी मित्रांनो, भारतात ब्राझीलच्या तुलनेने स्थूल अंतर्देशीय उत्पादनात शेतीचे योगदान अधिक आहे. शिवाय शेती या व्यवसायात अधिकाधिक मनुष्यबळ गुंतलेले आहे. भारतात शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. भारताचा सुमारे 60% भूभाग हा लागवडीखाली आहे. त्याची कारणे खालीलप्रमाणे: 1. विस्तीर्ण मैदान, सुपीक मृदा, अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी आणि हवामानातील विविधता ही प्रमुख कारणं आहेत. भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे. भारतात भात, गहू, ज्वारी, बाजरी आणि मका ही प्रमुख खाद्यान्न पिकं घेतली जातात. तसेच चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग इत्यादी नगदी पिके सुद्धा घेतली जातात. भारत हा विविध प्रकारची फळे, मसाल्याचे पदार्थ व भाजीपाला पिकवणारा देश आहे. भारतातील मासेमारी व्यवसाय. भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. भारतात खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. आहारातील एक घटक, रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणं आणि परकीय चलन मिळवण्याकरता भारतात मत्स्य व्यवसायाचा उपयोग होतो. केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा महत्त्वाचा घटक आहे. भारतात सुमारे 7,500 किलोमीटर सागरी किनारा लाभला आहे. या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास 40% आहे. या मासेमारीत वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे इत्यादी जलचर अरबी समुद्रात आढळतात. तर बंगालच्या उपसागरात शेवंडे, लबीचकई म्हणजेच क्लुपिड्स, रावस इत्यादी जलचर आढळतात. भारतात गोड्या पाण्यातील मत्स्यपालन सुद्धा केलं जातं. ते प्रामुख्याने नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादींमध्ये चालते. कटला, रोहू, चोपडा इत्यादी गोड्या पाण्यातील प्रमुख मासे आहेत आणि देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायापैकी सुमारे 60% वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळतं. भारतातील खाणकाम व्यवसाय. भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. येथे खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. तसेच पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोरबा भागात कोळशाच्या खाणी आहेत. आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरातमध्ये कलोल, कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत. बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडले जातात. तसेच राजस्थानमध्ये संगमरवर, आंध्र प्रदेशात कडाप्पा या दगडांच्या खाणी आहेत. अशा प्रकारे भारतात खाणकाम व्यवसाय चालतो. ब्राझीलमधील उद्योग. लोह आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती इत्यादी प्रमुख उद्योगांचा समावेश ब्राझीलमध्ये होतो. त्याचबरोबर साखर, सुती कापड, रेशीम व लोकर उद्योग तसेच खाद्यान्न प्रक्रिया या परंपरागत उद्योगांचा समावेश ब्राझीलमध्ये होतो. ब्राझीलच्या
दक्षिण व आग्नेय भागात उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण व विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. परंतु ब्राझीलच्या ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेशात विकास कमी झालेला आहे. या प्रदेशातील प्रतिकूल हवामान तसेच दुर्गम भाग यामुळे या प्रदेशाचा विकास कमी झाला असल्याकारणाने या प्रदेशात गुंतवणूक करण्यास ब्राझीलमधील सरकार प्रोत्साहन देत आहे. भारतातील उद्योग. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये विविध ठिकाणी उद्योग स्थापन झाले आहेत. कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधनं, आर्थिक साधने, मागणी इत्यादी घटकांमुळे उद्योगांचे असमान वितरण झालेले आहे. भारतातील झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचा काही भाग तसेच कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत धातू खनिजांचे साठे आहेत. भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातू निर्मितीचे उद्योग वसलेले आहेत. स्पष्टीकरण. 1. कोळशाचे साठे आणि लोहखनिजाचे साठे या प्रदेशात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. 2. दामोदर आणि महानदी या खोऱ्यांतील जलविद्युत आणि अनेक औष्णिक विद्युत या केंद्रांकडून मिळणारी अखंडित स्वस्त वीज यांमुळे देखील या प्रदेशात धातू उद्योगांना अधिक अनुकूलता लाभली आहे. राजस्थानात तांबे, शिसे, जस्त, कर्नाटकात लोहपोलाद, मॅग्नीज व ॲल्युमिनियम तसेच तमिळनाडूमध्ये ॲल्युमिनियम हे धातू उद्योग विकसित झालेले आहेत. भारतातील शेतीवर आधारित उद्योग. शेतीवर आधारित उद्योगांमध्ये कापूस, ताग आणि साखर या उद्योगांचं केंद्रीकरण हे कच्च्या मालाच्या प्रदेशात झालेले दिसून येते. उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून साखर उद्योग विकसित झाले आहेत. पश्चिम बंगालमधील दलदलीच्या प्रदेशात तागाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्यामुळे या प्रदेशात ताग उद्योग विकसित झाले आहेत. विविध राज्यांच्या वन प्रदेशांजवळ वनोत्पादनावर आधारित कागद, प्लायवूड, आगपेट्या, राळ, लाख, लाकडी वस्तूंची निर्मिती इत्यादी उद्योग विकसित झाले आहेत. कोकण व केरळच्या किनारी प्रदेशात नारळाची झाडे तसेच विविध फळांची झाडे, त्याचबरोबर कोकण किनारपट्टी या सर्व कारणांमुळे या प्रदेशात काथ्या, फळ प्रक्रिया, मासे प्रक्रिया इत्यादी उद्योगांचं केंद्रीकरण झालेले दिसून येते. भारतातील इतर उद्योग. कोयाली, दिग्बोई, नुनमती आणि बोनगाई गाव ही तेल शुद्धीकरण केंद्र खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात आहेत. तसेच मथुरा आणि बरौनी ही तेल शुद्धीकरण केंद्र किनाऱ्यापासून अंतर्गत भागात आहेत. तसेच भारतात सिमेंट उद्योगाचं सुद्धा केंद्रीकरण झालं आहे. गुजरात, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाचं उत्पादन होतं. अशा प्रकारे भारतात उद्योगांचं केंद्रीकरण झालेले दिसून येते. भारत व ब्राझील या दोन देशांतील आयात निर्यात याबाबतचं स्पष्टीकरण. 1. भारत प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडे, कातडी वस्तू, लोहखनिज, कापूस, रेशीम कापड, आंबे इत्यादींची निर्यात करतो. 1. ब्राझील हा देश ब्राझीलमधून प्रामुख्याने लोहखनिज, कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्री, केळी इत्यादींची निर्यात करतो. 2. भारत हा देश साधारणपणे खनिज तेल म्हणजेच पेट्रोलियम, यंत्रसामुग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद, औषधे
इत्यादी आयात करतो. 2. ब्राझील हा देश साधारणपणे यंत्रसामुग्री, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वाहने, खनिज तेल, वंगण इत्यादी वस्तूंची आयात करतो. 3. युनायटेड किंगडम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. 3. जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत हे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. 4. भारताचे आयात मूल्य जास्त आहे. 4. ब्राझीलचे निर्यात मूल्य जास्त आहे. भारत व ब्राझील या दोन देशांतील गुंतवणूक. भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून अनेक औद्योगिक केंद्र उभारले आहेत. 2. भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील माहिती व तंत्रज्ञान, औषधोत्पादन, ऊर्जा, शेती व्यवसाय, खाणकाम, अभियांत्रिकी आणि वाहन क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. ब्राझीलबाबत ब्राझीलची भारतात केली जाणारी गुंतवणूक त्या मानाने अल्प प्रमाणात आहे. 2. ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतात वाहन, माहिती व तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जा, पादत्राणे, जैवइंधन इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. भारतातील उद्योग व बोधचिन्हे: ONGC, खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्पादन, द महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, कृषी उत्पादनं, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, स्टील उत्पादन, KVIC, खादी वस्त्रनिर्मिती व ग्रामोद्योग, आरे दुग्ध उत्पादन, सेंट्रल सिल्क बोर्ड इंडिया, रेशीम वस्त्रनिर्मिती, CLW, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, रेल्वे इंजिन निर्मिती, RCF, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स, रासायनिक खत निर्मिती. विद्यार्थी मित्रांनो, ब्रिक्स ही एक जागतिक आर्थिक संघटना आहे. आपण प्रश्नोत्तराच्या साहाय्यानं त्याबाबतची माहिती घेऊ. 1. BRICS ब्रिक्स या लघुरूपाचा अर्थ काय होतो? उत्तर: B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चायना आणि S फॉर साऊथ आफ्रिका. अशा प्रकारे ब्रिक्स या संघटनेत 5 सदस्य देशांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 2. हा गट कधी स्थापन झाला? उत्तर: जून 2006 मध्ये हा गट स्थापन झाला. प्रश्न क्रमांक 3. या गटाचे उद्देश कोणते? उत्तर: 1. गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे. 2. परस्परातील आर्थिक सहकार्य वाढवणे. आणि 3. आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत? उत्तर: उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत. प्रश्न क्रमांक 5. या गटाचे सदस्य देश कोणत्या खंडात आहेत? उत्तर: या गटाचे सदस्य देश दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिका या खंडातील आहेत. प्रश्न क्रमांक 6. ब्रिक्स या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर: ब्रिक्स या संघटनेचे मुख्यालय शांघाय येथे आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा तक्ता भारत व ब्राझील या दोन देशांतील निर्यात, आयात आणि व्यापार संतुलन दर्शवणारा हा तक्ता आहे. दिलेल्या या तक्त्यात 2009 ते 2010, 2010 ते 2011, 2011 ते 2012 तसेच 2012 ते 2013 या वर्षांतील भारत व ब्राझील या दोन देशांतील निर्यात व आयात याबाबतची आकडेवारी दिलेली आहे.
दिलेल्या तक्त्याच्या निरीक्षणावरून प्रत्येक वर्षी भारताची निर्यात कमी व आयात जास्त असे दिसून येत आहे. तसेच ब्राझीलचा विचार केल्यास प्रत्येक वर्षी ब्राझील या देशाची निर्यात जास्त व आयात कमी असे दिसून येत आहे. व्यापार संतुलनाबाबत स्पष्टीकरण. एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात या मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजेच व्यापार संतुलन होय. व्यापार संतुलनाचे 3 प्रकार पडतात. 1. प्रतिकूल व्यापार संतुलन, 2. अनुकूल व्यापार संतुलन आणि 3. संतुलित व्यापार. 1. जेव्हा आयातीचं मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय. येथे भारताची आयात जास्त आहे आणि म्हणून भारताचं व्यापार संतुलन हे प्रतिकूल व्यापार संतुलन आहे असे दिसून येत आहे. 2. जेव्हा निर्यातीचं मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते. येथे ब्राझील या देशाची निर्यात जास्त आहे आणि म्हणून ब्राझीलचे व्यापार संतुलन हे अनुकूल व्यापार संतुलन आहे असे दिसून येत आहे. 3. जेव्हा आयात व निर्यात मूल्य जवळपास सारखे असते तेव्हा त्यास संतुलित व्यापार असे म्हणतात. अशा प्रकारे व्यापार संतुलनाचे 3 प्रकार पडतात. आता आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तरे समजून घेऊ. 1. व्यापार संतुलन म्हणजे काय? उत्तर: एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. 2. व्यापार संतुलनाचे प्रकार सांगा. उत्तर: व्यापार संतुलनाचे मुख्य 3 प्रकार आहेत. 1. प्रतिकूल व्यापार संतुलन, 2. अनुकूल व्यापार संतुलन आणि 3. संतुलित व्यापार. प्रश्न क्रमांक 3. प्रत्येक वर्षात कोणत्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे? उत्तर: प्रत्येक वर्षात भारत देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे. प्रश्न क्रमांक 4. ब्राझीलचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते? उत्तर: ब्राझीलचे व्यापार संतुलन हे अनुकूल व्यापार संतुलन या प्रकारात येते. प्रश्न क्रमांक 5. भारताचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते? उत्तर: भारताचे व्यापार संतुलन हे प्रतिकूल व्यापार संतुलनात येते. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओत प्रकरण 9 यातून पर्यटन, वाहतूक व संदेशवहन याबाबतची माहिती घेऊ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.